आचारसंहिता संपली, निकाला आधीच पैसे वाटप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज आहे 21 नोव्हेंबर आणि लाडकी बहीण योजनेविषयीची आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आता आजपासून महिलांना पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. याच्याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. चॅनलवर जर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत राहतील. नमस्कार. आज दिनांक 21 नोव्हेंबर. आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी आजपासून पैसे वाटप होणार याच्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे. तीच अपडेट माहिती आपण संपूर्ण पाहणार आहोत. तसेच आचारसंहिता आता लवकरच संपणार आहे किंवा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेपर्यंत आचारसंहिता संपलेली सुद्धा असेल. त्यामुळे या गोष्टीचा प्रचंड मोठा फायदा महिलांना होणार आहे. आता भरपूर महिला विचारत होते, सर आचारसंहितेचा आणि लाडकी बहीण योजनेचा नेमकं संबंध काय, किंवा याचा प्रचंड मोठा फायदा नेमका आम्हाला काय होणार आहे आणि यामध्ये काय गोष्टी असणार आहे, त्या संपूर्ण गोष्टी तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. आणि याच्यानंतर एक अपडेट तर अत्यंत मोठी आणि जबरदस्त आलेली आहे, ती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणार आहोत. परंतु त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण गोष्टी आपण जाणून घेऊया. हे पहा, जर आचारसंहिता चालू असेल तर नवीन चेक साईन होत नाहीत किंवा नवीन बजेट जे आहे ते योजनांसाठी पास होत नाही. परंतु आता आचारसंहिता संपलेली आहे किंवा दोन दिवसाच्या आत तर या आचारसंहिता संपून सुद्धा जाणार आहे. कारण की 23 नोव्हेंबरला निवडणुकांचा निकाल आहे आणि निकाल लागल्याच्या नंतर लगेच आचारसंहिता संपते. त्यामुळे या गोष्टीचा नवीन जे चेक आहेत किंवा नवीन बजेट आहे ते अप्रूव्ह होणार आहे. आणि अप्रूव्ह झाल्याच्या नंतर तुम्हाला तर माहितीच आहे, लास्ट टाईम किंवा गेल्या वेळेस जर तुम्ही पाहिले असेल तर 4,500, 3,500, 1,500, 7,500 अशा प्रकारच्या प्रत्येक महिलेच्या अकाउंटवर पैसे, जोरदार पैसे पडलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे आता आचारसंहिता संपल्यामुळे प्रचंड मोठा फायदा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना होणार आहे. आता याच्यानंतर निवडणुकाचा निकाल योजनेवर काही परिणाम करेल का, किंवा निवडणूक तर आहे समजा, परंतु आता निवडणुकांमुळे महिलांना काही तोटा किंवा नफा होणार का निकालात? हे पहा, निकाल कोणाच्या दिशेने लागू राहिला किंवा कोणा साईडने लागला, समजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले किंवा नाही आले तर नेमका परिणाम होणार का योजनेवर, तर ते आपण जाणून घेऊया. तर हे पहा, निकाल कोणाच्याही बाजूने लागू देत. समजा एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या साईडने लागला तर मग चांगलीच गोष्ट आहे. ही योजना पुढील येणारे 5 वर्ष चालूच राहणार आहे. आणि जर इतर दुसऱ्या पक्षाच्या साईडने लागला तर मग मात्र एक गोष्ट होऊ शकते, योजना तर चालू राहणार. हे पहा, योजना चालू राहणार. 5च्या ऐवजी 4 होऊ शकतात किंवा 6 वर्ष किंवा वाढवू शकतं किंवा कमी जास्त होऊ शकतात. परंतु यामध्ये फक्त योजनेचे नाव जे आहे ते लाडकी बहीण योजना जे नाव ठेवलेले आहे सुरुवातीला, यामध्ये महालक्ष्मी योजना किंवा महालक्ष्मी बहीण योजना अशा प्रकारचे नाव जे आहे ते बदलू शकते. याच्याविषयीची अपडेट आपल्याला काही दिवसांपूर्वीच प्राप्त झाली होती. त्यामुळे हे पहा, सरकार कोणतेही येऊन द्या, बहिणींना निराश व्हायची काहीच गरज नाही. बहिणी खुश तर होणारच आहेत, कारण की सरकार कोणतेही आले तर लाडकी बहीण योजना ही चालूच राहणार आहे. यामध्ये काही अडचण येणार नाही. परंतु आता महिलांना एकूण रक्कम किती भेटणार किंवा काय रक्कमेचा अंदाज नेमकं रक्कम किती असणार तर ते आपण जाणून घेऊया. हे पहा, जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे सुस्पष्टरित्या त्यांनी सांगितले होते, आता आम्ही बहिणींना 2100 अधिक 2100 रुपये त्यांच्या खात्यावर जमा करणार आहोत. ही गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुस्पष्ट व सरळ भाषेत महिलांना सांगितलेली आहे. आता 2100 अधिक 2100 किती झाले? 4200 रुपये. आणि हे 2,500 रुपये कशाचे आहे ते देखील मी सांगतो. परंतु त्याच्या अगोदर एक गोष्ट जाणून घ्या, किंवा इतर दुसरे सरकार आले तर त्यांनी जाहीरनाम्यात काय सांगितले होते की आम्ही 3,000 देऊ. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगेच सांगितले होते की आम्ही सुद्धा महिलांना 3,000 रुपये प्रति महिना करू म्हणून. अशा प्रकारे जाहीरनाम्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. आणि त्या हिशोबाने जर धरले तर महिलांना 6,000 रुपये जे आहे ते खात्यावर जमा होणार किंवा 4,200 होणार. परंतु या 6,000 मध्ये 2,500 रुपये तर महिलांच्या खात्यात हे फिक्सच आहेत. आता हे 2,500 रुपये नेमकं कशाचे आहेत आणि हे पैसे भेटण्यासाठी कोण नेमकं पात्र असणार हे आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत हे 2,500 रुपये वाटले जाणार होते किंवा वाटले गेले आहेत काही महिलांना. काही महिला 100% राहिलेल्या आहेत आणि त्या महिलांनी आता टेन्शन घेण्याची गरज नाही. त्या महिलांना कशा पद्धतीने ते पैसे भेटणार ते देखील मी तुम्हाला लगेच सांगणार आहे. आता 2,500 रुपये कोणत्या महिलांना भेटले तर ज्या महिलांच्या नावावर उज्ज्वला गॅस कनेक्शन किंवा जो तुम्हाला काही कमी पैशात गॅस भेटला होता तो उज्ज्वला गॅस कनेक्शन असेल तर त्या गॅसचे कनेक्शन तुमच्याकडे असेल तर मग मात्र ह्या 2,500 रुपयाचा सबसिडी तुम्हाला 100% भेटणारच आहे. कारण की आता सुरुवातीपासून तुम्ही दर महिन्याला ज्याप्रमाणे गॅस भरता तर फक्त तुम्हाला काय काम करायचे, गॅस भरत्या वेळेस बुकिंग करून गॅस भरा. कारण की जर बुकिंग करून गॅस भरला तर या गोष्टीचा फायदा 100% होतो. आणि सबसिडी जी आहे तुमच्या खात्यावर प्रत्येक महिन्याला 830 अधिक 830 रुपये अशा प्रकारची सबसिडी तुमच्याकडे पडते किंवा एक सोबत देखील 2,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतात गॅसचे सबसिडीचे. त्यामुळे तुम्ही आपले सबस्क्रायबर आहेत म्हणून तुम्हाला सांगतो,
ही गोष्ट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर सांगितली होती की बुकिंग करून गॅस भरल्याच्या नंतर किंवा गेल्या कालावधीत काही उज्ज्वला गॅसच्या कनेक्शन गॅस जर भरला तुम्ही बुकिंग करून तर तुम्हाला 2,500 रुपये तुमच्या खात्यावर जमा होतात. ही गोष्ट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर सांगितली होती. त्यामुळे याबद्दल एक लाईक तर तुम्ही नक्कीच करायला पाहिजे. आता हे पहा, ज्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पुढील हप्ता येणार आहे, परंतु ज्या महिला मागील टप्प्यात राहिला त्यांचा काय होणार? ज्या महिलांना ₹1 भेटला नाही अक्षरशः त्या महिलांचं नेमकं काय होणार? किंवा ज्या महिलांना 7,500 ऐवजी फक्त ₹1,500 त्यांच्या खात्यावर आले त्या महिलांचं नेमकं काय होणार? तर ते आपण जाणून घेऊया अगोदर. हे पहा, पुढील हप्ता तर येणारच आहे, परंतु ज्या महिला मागील टप्प्यात राहिल्या त्यांना नेमकं पैसे भेटणार का नाही भेटणार किंवा त्यात इथून पुढे वगळल्या जाणार का नाही किंवा काय होणार त्यांचं ते आपण जाणून घेऊया. लगेच सांगून टाकतो तुम्हाला. हे पहा, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत अर्ज केले आहेत अशा महिला, ज्या महिलांनी अर्ज केल्याच्यानंतर पहिले 1-2 हप्ते त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत अशा महिला, आणि या 2 महिलांमध्ये मुख्य म्हणजे 2 टप्पे असणार आहेत. त्यामध्ये काय असणार आहे 2 टप्प्यात, तर ती गोष्ट आपण तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. ते म्हणजे असा गोष्ट होणार आहे, त्यामध्ये पहिली अट असं होती लाडकी बहीण योजनेची, तुमचे उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली 2.5 लाखापेक्षा कमी पाहिजे किंवा 8 लाखाची काहीतरी अट होती. आणि त्याच्यानंतर दुसरी अट होती, तुम्ही इतर कुठल्याच योजनेचा लाभ घेतलेला नसायला पाहिजे. ही अट देखील एक 100% अट महत्त्वपूर्ण होती. परंतु काही महिलांनी नेमकं काय केलं ते देखील तुम्हाला मी लगेच सांगतो. त्यांनी एकापेक्षा अधिक म्हणजे 2 योजनेचा लाभ जो आहे तो त्या महिलांनी घेतलेला आहे. आणि अशा महिलांना फक्त कधी त्यांच्या लवकर गोष्टी या लक्षात आलेल्या सुद्धा आहेत, त्यांना कमी हप्ते पाठवणे झाले म्हणा किंवा लवकर पैसे पाठवणे नाही, तर ते त्या गोष्टीमुळेच झालेले आहे. कारण की त्यांच्याकडे सर्व डाटा जो आहे तो कलेक्ट केलेला असतो आणि त्यामध्ये संजय गांधी योजना असेल, निराधार योजना असेल किंवा सरकारच्या इतर कोणती पेन्शन किंवा इतर कोणती योजना असेल, तर त्या योजनेअंतर्गत जर तुम्ही लाभ घेतलेला असेल तर तुम्ही त्या योजनेतून बाद झालेला आहात. त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट लक्षात ठेवायची आहे. जर तुम्ही इतर कुठल्याच योजनेचा लाभ घेतला नसेल तर पैसे तुम्हाला येणार आहेत. ते कधी येणार, त्याची तारीख काय असेल ते आपण व्हिडिओच्या थोडं पुढे सांगूया. परंतु ज्या महिला बाद होणार आहेत त्या या कारणामुळे बाद होणार आहेत. जरी आतापर्यंत पैसे आले असतील तर ते पैसे तुमचे कट होणार नाहीत, सध्या तरी होणार नाहीत. परंतु यावर शासन काय ॲक्शन घेते किंवा काय करते ते येणाऱ्या काळातील पाहण्यासारखे असणार आहे. कारण की काही महिलांनी डबल लाभ घेतलेला आहे. त्यामुळे त्याच्यानंतर आता महिलांना नेमकं पैसे भेटणार का? तर हे पहा, ज्या महिला ओरिजिनल पात्र आहे त्या महिलांना पैसे 100% भेटणारच आहेत. आणि फक्त आता मागील टप्प्यात ज्या महिला राहिल्या होत्या त्या महिलांसाठी किंवा येणाऱ्या हप्ता किती तारखेला येणार तर ती तारीख तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. यामध्ये 2 महत्त्वपूर्ण तारखा असणार आहेत. आता 2 तारखा मी का सांगत आहे तर हे पहा, ज्या महिला सुरुवातीला राहिलेल्या होत्या आणि ज्या महिला आता नवीन महिला आहेत की त्यांना आता नवीन हप्ते जे आहेत ते भेटणार आहेत, तर अशा महिलांसाठी मी एक गोष्ट सांगू इच्छितो. हे पहा, ज्याच महिला सुरुवातीला राहिल्या आहेत, पात्र आहेत परंतु राहिल्या आहेत, म्हणजे 1,500 भेटले किंवा 3,500 भेटले, परंतु आता टेन्शन घेण्याची गरज नाही. अशा महिलांना आता येणाऱ्या 24 तारखेपासून पैसे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे. आणि ज्या महिला नवीन आहेत त्यांना देखील सांगतो मी. परंतु हे पहा, 24 नोव्हेंबर ही तारीख तुम्ही लक्षात ठेवायची आहे. या 24 तारखेपासून पैसे तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आणि आता याच्यानंतर ज्या महिला नवीन आहेत म्हणजे ज्यांना 7,500 कम्प्लिटली भेटलेले आहेत, फक्त आता येणाऱ्या हप्त्याची ₹21 म्हणा किंवा 3,100 किंवा ₹3,000 म्हणा त्या हप्त्याची वाट पाहत आहेत, तर अशा महिलांना 27 तारखेपासून किंवा 24 तारखेच्या दरम्यानच पैसे भेटण्यास त्यांना सुरुवात होऊ शकते. कारण की आता लवकरच वचनपूर्ती सोहळा जो आहे तो पुणे ठिकाणी किंवा पुण्याच्या आसपास वचनपूर्ती सोहळा पार पडणार आहे. आणि वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या नंतर तुम्हाला चांगलंच माहिती आहे काय होत असतं, तर फक्त वाटप होतात, म्हणजे पैसे आणि पैसे आणि पैसे फक्त वाटप होत असतात. त्यामुळे वचनपूर्ती सोहळा झाला की महिलांनी तयार राहायचे आहे, बँक अकाउंट चेक करायचे आहे, पैसे तुमच्या खात्यावर जमा होतील. आता ह्या 8 बँकेत खाते असेल तर तयार राहा. म्हणजे ज्या अशा काही बँका निवडक बँका आहेत की त्या बँकेत जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला पैसे भेटण्यास कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही किंवा पैसे डायरेक्ट तुमच्या DBTद्वारे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहेत. हे आपल्या सबस्क्रायबरसाठीच मित्रांनो स्पेशल आपण सांगितलेले आहे की सध्या काय विषय आहे, हे खाते नेमकं कोणते आहेत, 8 निवडक खाते बँका कोणत्या आहेत ते आपण पाहूया. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो. सध्या थंडीचे वातावरण आहे आणि तुम्हाला जर उत्तम क्वालिटीचं एक स्वेटर म्हणा किंवा काही पाहिजे असेल तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये किंवा खाली व्हिडिओच्या खाली एक लिंक देत आहोत. त्यामध्ये तुम्ही चांगल्या उत्तम दर्जाचं स्वेटर आहे ते तुम्ही घेऊ शकता किंवा लगेच ऑर्डर करू शकता. मिंत्रा ॲप किंवा इतर ॲपवरून तुम्ही ते ऑर्डर करू शकता. एकदा चेक नक्की करा. आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. या 8 बँकेत खाते असेल तर तयार राहा. आता या 8 बँका कोणत्या आहेत आणि या 8 बँकेमध्ये खाते असेल तर तयार कशामुळे राहायचे आहे, तर यामध्ये पहिली बँक आहे मित्रांनो
इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजे या बँकेत जर खाते असेल तुमचे तर मग मात्र तुम्हाला 100% पैसे लवकरात लवकर आणि सर्वांच्या अगोदर भेटणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे पहिली बँक म्हणजे पोस्टाची बँक थोडक्यात. त्याच्यानंतर SBI आहे. त्याच्यानंतर युनियन बँक आणि IDFC फर्स्ट बँक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँक आहे. सेंट्रल बँक आहे आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे शेवट राहिलेलं HDFC बँक असेल किंवा या बँकेत म्हणजे ज्या बँकेत व्यवस्थित खाते सर्व गोष्टी क्लिअर आहेत, सर्व गोष्टी लिंक आहेत किंवा आधार कार्ड अपडेट आहे अशाच बँकेत तुम्हाला पैसे जे आहेत ते डायरेक्ट जमा होणार आहेत. अशा प्रकारच्या अपडेटसाठी व्हिडिओला एक लाईक तर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.